दाग छुपाओ कैसे लागा चुनरी में दाग। तुमच्या गावात महिला भजन मंडळ आहे, टाळ्या वाजवा. माझ्या महिला 2-4 महिला भजन मंडळ, पुरुष भजन मंडळ, यशवंत भजन मंडळ, दत्तात्रय भजन मंडळ, भीम बाबा भजन मंडळ. धन्यवाद देतो भजन मंडळाच्या महिलांना. माझ्या आई बहिणींनो, तुकडोजी महाराजाचे अभंग, तुकारामाचे अभंग, वामनदादाचे अभंग जागवता काय लिहितात. लागा चुनरी में दाग छुपाओ कैसे कशाचा परिणाम आहे. हा कीर्तनकार आहे, डबल पवनपा. घर जाऊ कैसे लागा चुनरी. माझा ड्रायव्हर धनगराचा आहे. तुमच्या गावात रिलेशन आहे. 20 वर्षापासून ड्रायव्हर आहे. गाडी चालवते. काल 300 किलोमीटर, 350 घेऊन आला. उद्या 200 किलोमीटर घेऊन जाईल. आणि आता कार्यक्रम YouTube वर करून राहिला. म्हणजे आजचा कार्यक्रम शुभम भाऊ पुरा देश पाहिजे. माय शुभमचा वाढदिवस. रक्तदान करणारे यायचे सर्व मित्र रक्तदान करणारे आहेत. मला आवडलं. भांडण करून रक्त नालेत टाकल्यापेक्षा नळईमध्ये रक्त पाठवणारे पुरले. मी अभिनंदन करतो शुभम दादा तुमच्या. ज्यानं रक्तदान केलं त्यांना धन्यवाद देतो. मी आभार मानतो. एखाद्या बाईनं रक्तदान केलं काय हो कधी की तुमचं रगत नवऱ्यानं वाळूच नाही दिलं. बाहेर पण करू करू पुरं रगत आटवलं, खापर खोंड्या करून टाकल्या. ज्या बाईनं रक्तदान केलं तिनं उभं राहा. एखादीनं तरी कधीतरी केलं असेल रक्तदान तर उभे राहा. एकही नाही काय महिलांपैकी. अहो रक्तदान एखादं बॉटल जीव वाचते ना, सांग काय करा. आणि म्हणून सत्यपालच्या बाई त्याला चप्पल मार तू छायच्या लस किळ्यासारखा करते. त्याचा बापही तसाच करते ना. म्हणून तर त्याच्या बापानं चपला खाल्ल्या होत्या. आता हेही वानेर चपला खाते. येऊन 2 बायाच्याकडे तोंड घालू घालू पाहतो. अबे तुही मान, तू यात काय फरक आहे सांग ना. तुझ्या माईजवळ हिच्याजवळ काही अलग आहे काय. तिचं दूध पेला का बैमानान 3-3 खेप पडदाच उघडत. कसे फुटते ते इतके आगाऊ झाले. रात्री तरी चुपचाप झोपाव. रात्री त्या चादराला खिडकी पाडते त्याच्यातून पाहते भाषा खराब आहे. खोटं बोलतो का बाबू. नाही म्हणते आम्ही पाहतोच. आणि काय शिवाजी पैदा होईन बे. कुठून बाबासाहेब जन्म घेईन. मुश्किल आहे. म्हणून मी माय बहिणीला सांगतो 15 मिनिटं तरी सामुदायिक प्रार्थना करा. एक तर बुद्ध विहारात पाठवा, एक तर दत्ताची उपासना करा, एक तर गाडगे बाबाच्या कार्यक्रमात बसा. रामायण चालू आहे ना तुमच्या गावात, रामायणात जा ना. भागवत आहे का. श्रीराम जानकी लाऊडस्पीकर लय जोरदार आवाज. मला सत्कार करू द्या. या बरं तुम्हाला गाडगे बाबाचं शेवटचं कीर्तन देतो. हे कीर्तन ऐकल्यावर बाबू जिंदगी जाग्यावर येते. 10 रुपयाचं पुस्तक आहे. आपले लोक वाचत नाही म्हणून आपण फेल झालो. ब्राह्मणाईनं अभ्यास केला, ब्राह्मण पुढे गेले. ब्राह्मणानंतर कोण गेलो मालूम आहे. कोणीही गावातले नाव नाही घेत मी, पचत नाही आपल्याला. उलटी होती उलटी. थँक्यू. एक अजून देतो. तब्येतच्या मानानं पुस्तक लहान झालं. हे आहे दृष्टी. दृष्टी असा असा चेहरा दिसला पाहिजे बाबू. बापापासून धंदा आहे काय. मग ते 1 कोटीच्या वर कमावून बसले तुम्ही. टाळ्या. सामान, पडदे, लाऊडस्पीकर चांगला भेटा. गरीब आहे. अत्यंत दारिद्र्यातून तुझ्या पप्पाचं जीवन वर आलं.
आता तर बँक बॅलन्स फुल आहे. तुले पोरगी करा लागते म्हणायची गरज नाही. तोंडातून काढलं की 4-5 पोरीची बाप तुझ्या घरीच येते. आवक आहे ना. लग्न तर झालंच नाही अजून, होऊन जाईल. महाराजची कृपा राहील. नवरा करतं की बायको होतं. मग दोन पैकी एक, नवरा करतं की बायको होतं. काही ना काहीतरी एकच सांगायचं ना आपल्याला. एकच सांगा दोन पैकी. लवकर एकच सांगायचं ना. दोन नाही सांगा, एकच सांगा. राहू द्या. काय नाव बाळा? सौरभ साउंड डेकोरेटर. ओके. धंधा ऐसा कर की ढूंढते है गिरे झक मारकी करके तुम्हारे घर इतका साउंड जोरदार है. खुश हो गए आज हम. कालचा कार्यक्रमात लाऊडस्पीकरनं बोंब मारली. मी थकतो ना दररोज कार्यक्रम. 25 दिवस कार्यक्रम आहे महिन्यात. म्हणून तुम्ही आमचे प्राणवायू आहात. आणि हे मायबाप कीर्तन ऐकणारे माय देव आहे. मला देव मालूम नाही. 33 कोटी कुठे राहते मालूम नाही. पण मले तुम्ही दिसल्या रुक्मिणी आणि हे विठोबा. मायमुखी म्हणा, मायमुखी म्हणा, पित्याची गणना कोण करी. अरे लहानपणापासून प्रेम केलं रे. माझं लग्न लागलं ना आई 81 मध्ये. तुळशीराम दादा गिरे हे माळी समाजाचे. तुकाराम दादा गीताचार्य. जन्मभर पैसा हातात घेतला नाही या महाराजा. पित्याची गणना कोण करी. मायमुखी म्हणा, मायमुखी म्हणा, सावित्रीची गणना कोण करी. ज्योतिबाची गणना कोण करी. शहाजीची गणना कोण करी. जिजाऊची गणना कोण करी. रमाईची गणना कोण करी. बाबासाहेबांची गणना कोण करी. तुकाराम दादाची गणना कोण करी. स्वतः बाईची गणना कोण करी. तुळजापूर गडीची बाई यायची पत्नी. अरे आपल्याला एक बायको असली तरी आपली नियत खराब होते. तरी शेजारी टाकायला होते. दिल तो पागल है, दिल दीवाना है. याचा आवाज बाई सारखाच आहे की नाही काकू? याले छक्का समजू नका. तीन लेकर आहेत गजानन भाऊले. मला 2च आहेत. गजानन फुल पिकअप मध्ये चालला. पण याच पोरग इतकं खाते. अरे बापरे. तुम्ही YouTube वर बघा. पियुष पाल, गजानन चिंचोळकर इतके सुंदर गाणे म्हणते बाबू. हे कोणाचे आशीर्वाद आहेत माय बापू? भजन मंडळात. तसं तुम्ही बाया भजन मंडळ करताना तुझे लेकर चांगले पैदा होती. तुम्ही भजनवाले आहे ना. तुम्ही जर दारूवाले असाल तुमची बायकोही ऐकत नाही. हाल कुत्र्या तिकडे. कारण भांडणं केल्याशिवाय पेनाराईचं पोटच भरत नाही. म्हणून म्हणतो ते दारू. शुभम भाऊ बरोबर आहे की नाही? आणि तुम्ही बिमार पडल्यावर रक्तदान करता रे. हे सर्वे पोरं आवारे, गौरव भाऊ, प्रीतम भाऊ, मोहोळ, तेजस भाऊ मोहोळ, दीपक बंगाले. हे बंगालचे कुठून माल? बंगाले, नो बंगाल, बंगाले. हे तेजस भाऊ खेरडे, ज्ञानेश्वर खेरडे, वेदांत खेरडे. छान. इलेक्शनला उभे राहतं काय? जमते तुमचं. सेवा करा. 30% कमिशन रोडचं खाऊ नका. घरकुलात तुम्ही खाणारे नाही. आणि घरकुल अवघ्याईले द्या. मावस भाऊ, चुलत भाऊ, साळ भाऊ भाल खाऊ नाही. हे नाही एकच आहे. नाही हे पीस अलग दिसून राहील. सोनं लय खांजोडे होय काय? सोनार आहे ना. लय जमलं. त्यांनाही नफा आणि खरेदी करतानाही नफा. आपण सोनार आणि मी शिंपी आहो. आपली दोघांची युती आहे.
ओके, हे तर गंधावाले आहेत. वा, मस्त आहे फेसबुक. ओके, चष्म्यावाला कहून राग राग पाहते. चलने वाले लगा है जमाना सारा, क्योंकि चलने लगा है नाम हमारा. वाह, कोण जळण रे तुम्हाला रक्तदान करणार राहील. कायले चिंता करता, जळते तर जळू द्या, त्याची जाईन, तुमची काय जाईन रे. जलने वाले जला करो, हम तुम्हारे साथ है. जळू द्या, सत्यपालने काय त्रास दिला नाही. अरे माय गाणे लागत ना, मी आहो शिंपी, माय कॅसेट वर गाणे लावत आई लग्नात. तर मा गावातले मोठे लोक म्हणे शिपरोट्याच्या पोराची कॅसेट बंद कर म्हणे. काय गुन्हा केला रे आम्ही, शिंप्यानं काय गुन्हा केला. माई कॅसेट वाजू नये. थांबे पोट्या, थांब, थायच्या तिथे येऊन उचलून तुले मी तुला सांगून देतो. तुझ्या बापाची बेइज्जती होईन, तुझ्या माईची बेइज्जती होईन. मी तुला उचललं तर, आणि मी उचलल्याशिवाय सोडत नाही. बादर बादर तू कायले चपरेपणा करत, नजर चुकीत झाला काय लाळा लाळात, शानपणा कायले करत तू. तू कायले तोंड दाखवत, तूच तर खात चालू आहेस. एवढ्या कमी वयात कुठेही कनेक्शन लावत. चुब्बाच, बादर बादर नको करू. हा तू बोल ना, तू जर शांत असतील तर बोल. तू चपरेपणा करून राहिला, विचार कर ना. तुझ्या मायनं काय भांडण पाहिलं होतं काय तुले पैदा करताना. म्हणून माय बहिणीला म्हणतो भजन कर गडे हो. विसरू नका ते लेकरं धोका देणार नाही, ते लेकरं चांगले निघते. विसरू नका शुभम भाऊ सारखं दुसऱ्यासाठी जगणार. समाधी म्हणून झाली ही गर्जना. माझ्या भावांनो, कोणी दारू पित असेल तर आजपासून देऊन टाका. अबे दारू देणाराचं रक्तही चालत नाही ना बे दलिंदाला. लिहून द्या, मला अडथळा आला नाही पाहिजे. लिहून द्या. काळ कठीण हारी. म्हणून माय मावल्यांनो, चांगली ग्रामगीता वाचा, तुकोबाची गाथा वाचा, दत्ताची पोथी वाचा, रामायण वाचा, संविधान वाचा. त्या संविधानामुळे तुमची बायको ग्रामपंचायत मध्ये आहे. शिवाजी महाराजांचं चरित्र वाचा. विसरू नका प्रार्थना कडे हो. विसरू नका प्रार्थना. का प्रार्थना करा, का बुद्ध वंदना करा, का हरिपाठ करा. काळ कठीण हाई पुरती. आपण गेली सद्गुरुमूर्ती. जन गुरु देवा नवी धरती. तुम्ही तुळशीराम गिरेची खानदान पा धामणगाव, या गावामध्ये गुरुदेव सेवा मंडळ आहे. किती आदर्श गाव आहे. जन गुरु देवा नवी धरती. झुकतील यमयातना कडे हो. विसरू नका प्रार्थना कडे हो. विसरू नका प्रार्थना कडे हो. विसरू नका प्रार्थना. मला सांगा, चांगलं ऐकलं तर चांगला विचार होईल की नाही काका, आणि गलिच्छ ऐकलं तर गलिच्छ विचार होईल. म्हणून चांगले विचार घ्या. पुस्तकं वाचा, ग्रामगीता वाचा, अभंग गाथा वाचा. तुकारामाचं पुस्तक काढलं मी एक, अभंग गाथा. गाडगे बाबानं म्हटले, अरे केवढा आपल्या अमरावती जिल्ह्याचं भाग्य आहे माय मावल्यांनो. गाडगे बाबा या जिल्ह्यात, शंकर बाबा पापळकर, वज्जर फाटा, अनाथ लेकरायचा, ज्याले माय नाही बाप नाही, मंदिरात फेकलेले लेकर आहेत तो तिथं शंकर बाबा वागवते. आपण 2 लेकर वागवतो म्हणजे लय तीर मारले का रे.
बाल्याची माय, बाल्याचा बाप, बाल्यात बाली, दाबायदाची खोली, स्वतः त्या लेकराले दाबू दाबू बिस्किट खाऊ घालते, पण दुसऱ्याच्या लेकराले देता काय? शंकर बाबाचं दर्शन करा. एक अनाथाची माय होती सिंधुताई, आपल्याच भागात चिखलदऱ्यातून तिकडे गेली पुण्यात, 28 देशात फिरली ते बाई. तिनं दुसऱ्याच्या लेकराले आपले लेकर केले, त्याच्यावर प्रेम केलं. आपण स्वतःच्या लेकराचा जीव घेतो. आज एक बाई पोलीसवाल्यानं पकडलं त्या बाईले, तिनं लेकराचा जीव घेतला. कारण आजकाल पूर्वीचे लग्न होऊन राहिले. तुम्ही उभे कहू ना बसणार रे, तो आला काय मागून प्लॅटफॉर्म पाहा काय रे, जा हो 2-3 पोरं त्याचे पाय पकड. तुम्ही मंदात उभे, तुमच्या मांग लोक आहेत ना राजा. थोडे तुम्ही तरुण असून भगतसिंगासारखा विचार करा ना. ते तुमच्या माग बसेल आहे, त्यानं काय तुमची LCD पाहा का? हे असं भलत्या ठिकाणी उभं नका राहायचं. पद्धतशीर खाली बसले म्हणजे तुमची इज्जत घटते काय? अबे खुर्चीवाल्याची इज्जत फक्त 5 वर्ष, आणि खुर्ची गेली की कुत्रेही नाही वय. खोटा आहे काय? खोटा आहे काय? हे पाय, यायची इज्जत आहे, येली म्हणते खुर्चीवाले. हे टेबल वाले झाले. खुर्चीचा बाप तुकडोजी बाबा 55 वर्ष झाले माझ्या राजाला, निघून गेला. पण लहान लेकराले गाणं येते यायचं. मी म्हणतो म्हण बाबू, या भारतात म्हणा म्हणा, या भारतात मोरीनं म्हणा, या भारतात बंधुभाव. उभी राह, उभी राह. अरे बेटा शर्मू नको ना बेटा, तू माही लेक आहे. ये इकडे, शरम तर काय ले.